मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश द्यायचा का या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे। हाजी अली दर्ग्यामध्ये दर्गा समितीनं महिलांना प्रवेश नाकारलाय। दर्गा समितीच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। त्यावर न्यायालय आज निर्णय देणार आहे। हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाबाबत आज कोर्ट निर्णय देणार आहे। मुंबई हायकोर्ट या प्रकरणावरती आज निर्णय देणार आहे। दर्गा समितीनं महिलांना प्रवेश नाकारला होता, त्यावरती ही सुनावणी होणार आहे। अधिक माहिती काय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत। अजित, आज किती वाजेपर्यंत यावरचा निर्णय अपेक्षित आहे? हाजी अली जे प्रकरण आहे त्या प्रकरणी न्यायाधीश कानडे जे आहेत त्यांचं बोर्ड तसा लागलेला दिसत नाहीये, पण अजूनही ज्या पद्धतीने न्यायालयाने गेल्या सुनावणीला सांगितलं होतं त्यानुसार हाजी अलीचा जे महिलांना म्हणजे विशेष करून मुस्लिम महिलांना हाजी अली दर्ग्यामध्ये प्रवेश देण्याबाबत जे न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला होता त्या निर्णयावरती मुंबई उच्च न्यायालय आज आपला निकाल देण्याची शक्यता आहे। मुळात ही संपूर्ण जी याचिका आहे याचिकेमध्ये महिला मुस्लिम संघटना आहेत त्यांचं वारंवार म्हणणं होतं की ज्या ट्रस्टचे म्हणजे हाजी अली जी ट्रस्ट आहे त्याचे ट्रस्टीज इतर ज्या मुस्लिम मस्जिदी आहेत किंवा त्या ठिकाणी दर्गा आहेत त्या ठिकाणाचे ते ट्रस्टी आहेत। इतर ठिकाणी महिलांना प्रवेश आहे, मात्र हाजी अली येथे महिलांना प्रवेश का नाही अशा हा संपूर्ण वाद होता। आणि जसं आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी शनी शिंगणापूर मंदिरामध्ये किंवा इतर मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशाबाबत मोठा हंगामा झाला होता, त्यावेळी न्यायालयाने मध्यस्थी करून महिलांना प्रवेश दिला होता। त्यानंतर राज्य सरकारने देखील त्यांचा जुना अधिकार जो होता म्हणजे महिलांना कुठेही प्रवेश मिळण्याबाबत जो अधिकार होता त्याचा पुनरुच्चार करून सर्व ठिकाणी महिलांना प्रवेश लागू केला होता। पण या परिस्थितीमध्ये मुस्लिम धर्मियांच्यामध्ये त्यांचे कुराण किंवा त्यांचे जे मुस्लिम लॉ आहेत त्यानुसार महिलांना किती प्रवेश द्यावा याबाबत न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता। तो निकाल आज न्यायालयात देण्याची शक्यता आहे। धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।